कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गुड मॉर्निंग. काय जायचं नाही का ऑफिसला? चल बस बस बस. काय झालं? तू असं कसा आहेस रे? असं म्हणजे सगळं समजावं लागतं तुला. हा म्हणजे बिझनेसच्या बाबतीत कळतं तुला, नो डाऊट. प्रेमाच्या बाबतीत ना भावा जरा कच्चाच आहेस तू. उद्यापासून क्लास लाव माझ्याकडे. ठीक आहे, कळलं मला. नाही सारखं तुला कळत नाही असं बोलत जाऊ नकोस माझ्याशी. हो का? तू कसं मला सतत म्हणत असतोस रे? हा की प्रीतम बिझनेसच्या बाबतीतलं अजून तुला काही कळत नाही. तसंच आहे. ह्या बाबतीत मी प्रो आहे तर आहे ना. अशी जाऊया आता ऑफिसला. हेच म्हणतोय भावा मी. अरे नया नया प्यार आहे, जरा आनंद घे ना त्याचा. म्हणजे काय करू यार? अरे जरा तिच्या बरोबर फिरायला जा. बिझनेस काय आयुष्यभर करायचंच आहे. ठीक आहे जातो, पण तू प्लीज जरा सांभाळून, उगाच कुठेतरी काहीतरी बोलून जाशील. ओके बाबा, जर तुझी अशी मर्जी आहे तर मी नाही बोलणार कोणाला. पण ऍटलीस्ट सांग ना भावा, कोण आहे ती? आहे कोणीतरी. ऑब्विसली कोणीतरी असणारच ना, त्याशिवाय कसं होईल? नाव सांग ना मला. आहे काहीतरी. ए आता अति होतंय. आता हे अति होतंय. आता जर तू मला नाव सांगितलं नाहीस ना तर मी अख्ख्या घराला ओरडून ओरडून सांगेन ना की माझा भाऊ प्रेमात पडलाय. बघायचंय? आई बाबा गप गप गप. सांगतो. सांग. पण आधी मला तर कळू दे. म्हणजे हे सगळं असं वन साइडेड आहे की तिला पण ते सगळं फील होतं जे मला फील होतं? तू अजून प्रपोज नाही केलं तिला? नाही. अरे यार काय करू मी याचं? सांग, तू सांग मला, मी याचं काय करू ते करतो. गप्प बस तू. तुला काही कळत नाही. मला भीती वाटते रे तिला विचारायची. म्हणजे मी विचारलं तिला आणि मी तिला गमवून बसलो तर मला तिला माझ्या आयुष्यातून घालवायचं नाही, म्हणून मी तिला नाही विचारतोय. भावा ऐक माझं, तुझ्या ह्या प्रॉब्लेमवर पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे. काय? काय नाही, तू फक्त तिला जेलस फील करून दे. अरे ह्या बाबतीत ना मुली जरा पॉझिटिव्हच असतात. तू तिला जेलस फील करून दे, लगेच व्यक्त होईल बघ. पण कसं? अरे तुझी एखादी मैत्रीण असेल ना, तिला बोलव ना अटक करायला. माझी कोणी मैत्रीण नाही आहे पारुशिवाय. करतो हा जुगाड, पण मीच करतो. फक्त तू तिला एवढं सांग की माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. हे जमेल का? वेळायस का? मी असला काही बोलणार नाहीये. छे, मी असं बोललो आणि ती कधी बोललीच नाही माझ्याशी तर मी असं काही नाही करणार. अरे बापरे, घाबरतो तू? म्हणजे अरे साक्षात लवगुरू आहे तुझ्यासोबत, कशाला घाबरतो? ब्रो, यू शुअर हे असं वर्क होतं? अरे 100%. आणि मी म्हंटलय ना, छोटा भाई बोला. हा कळलं. मी आलोच. वाव वाव, किती सुंदर कानातले आहेत. हे ना, हे मला हवेच आहेत. यावर्षी यांनी मला एक सुद्धा गिफ्ट नाही दिलंय, आणि पाडव्याचं गिफ्ट तर राहिलंच आहे. हा, असं म्हणतात की आपण देवाकडे एखादी गोष्ट मनापासून मागितली की देव आपल्याला ती देतो. मी ट्राय करू का? करतेच. देवा, मला हे कानातले खूप आवडलेत आणि माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. मला असं वाटतं हे कानातले तू मला प्लीज मिळवून दे. जर तू मला हे कानातले दिलेस ना, या कानाचे 100, त्या कानाचे 100 ग्रॅम, असे 200 ग्रॅम पेढे तुला देते. हा, हे डन आहे. देवा प्लीज प्लीज प्लीज, आता ना हे कानातले मला कसे मिळवून द्यायचे हे तूच बघ. हा प्लीज. हो, आता देव मला कानातले देणार आणि मला हे कानातले मिळणार.
गुड मॉर्निंग आदित्य सर. गुड मॉर्निंग. आदित्य सर ते कानात ते हेडफोन का काय घालतात ना केवढ्याला पडतात होते. तुला काय करायचंय हेडफोन्सचं? नाही नाही मला नको आहे ते माझ्याकडे आहेत की सुंदर कानातले. हे बघा. ठीक आहे, गणीसाठी हेडफोन्स मी मागवेन. पारू, पारू मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. कळत नाही कसं सांगू. पारू, तू माझी मैत्रीण आहे ना, म्हणून मी तुला सांगू शकतोय. तिचा फोन आला होता. कुणाचा? त्या डोळेवालीचा. पर तुला माहिती आहे ना, मला किती आवडते ती. आणि पारू तुला खरं सांगू, तिचे डोळे जितके सुंदर आहेत ना, ती प्रत्यक्षातही तितकीच सुंदर असणार आहे. आणि तिने मला भेटायला बोलवलंय. आणि आज आम्ही भेटणार आहोत. डोळेवालीला भेटतायत. आदित्य सर ज्या डोळ्यांच्या पिरमात आहेत ते डोळे तर माझेच आहेत. मग यांना फोन कोणी केला? हे कुणाला भेटायला जाणार आहेत? पारू, काय झालं? ऍक्च्युली ती जेव्हा मला भेटणार आहे ना. आदित्य सर. हा बोल. मला घरातली कामं पडली आहेत. ओके. तुमच्याशी गप्पा मारायला येळ नाही मला. बरं ठीक आहे. प्रीतम, 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 अरे यार कुठे गेला प्रीतम? प्रीतम, थांब 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 थांब. यू आर अ जीनियस. तुला माहितीये, तू दिलेली आयडिया असली वर्क झाली आहे ना, म्हणजे तिला जेलस फील व्हावं म्हणून तू सांगितलं तसंच केलं. आणि ती अशी रागवली ना, की तिचा नाकाचा शेंडा असा रागाने लाल झाला होता. तू बघायला हवं होतंस. तू नुसते इमोजी नको पाठवस मला. अरे म्हणजे तिचं नाव माहित नाहीये मला. ह्या इन्फॉर्मेशनचं मी काय करू? मी तुला माझं लवगुरू म्हणून तू सांगितलेलं सगळं करतोय ना. अरे आता फक्त एकदा तुझी मैत्रीण माझी मैत्रीण बनून तिच्या समोर गेली ना, की मग ती चिडून तिच्या भावना माझ्या समोर व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. अरे भावा, तू टेन्शनच घेऊ नको. हे मुली पटवणे वगैरे नाही. म्हणजे भाई हत्या केले रे. अरे अरे पुढे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.